कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बाप रे वहिनी, काय ग? आज घर खूप शांत शांत वाटतंय ना? सिंचना वहिनी घरात नाहीये म्हणून की तूच मौन व्रत धारण केलंस? जानू, एक वेळ पहिली शक्यता बरोबर असू शकेल, पण दुसरी गोष्ट या जन्मात तरी शक्य नाही हा। हो का? मग आम्हाला कळणार कसं आमची वीणा वहिनी घरात येते? तुम्हाला कळणारच नाहीये, कारण की आता तुम्ही तुमच्या आहोन बरोबर गुलुगुलू गप्पा मारण्यात बिझी आहात ना। अगं, तुला त्रास होऊ नये ना म्हणून शांत बसलीये मी। काय ग वहिनी? हॅलो, हा बोला. हा मॅडम, ते तुमचं पार्सल घेऊन आलोय। तुम्ही गेलात का? अहो पण मी घरी नाहीये. तुम्ही एक काम करता, घरी कोणीतरी असेल, तुम्ही त्यांच्याजवळ पार्सल द्या, ते कलेक्ट करतील. हो चालेल, थँक्यू। ओके. हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे तुझ्या सिंचना वहिनीला। काय? तिचाच फोन आहे। आज चक्क सिंचना वहिनीने तुला कॉल केलाय? बघ काय बोलतेय? काय बोलणार, कामच असेल। हॅलो, हॅलो वहिनी, ऐका ना, डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता, बाहेर पार्सल आलंय माझं, तुम्ही प्लीज कलेक्ट कराल का? पार्सल? कसलं पार्सल? काही नाही, खायलाच मागवलं होतं, तुम्ही ते घ्या आणि फ्रीज मध्ये ठेवा. बर। वहिनी, आणि ऐका ना, त्याला पैसे पण द्यायचे होते, तुम्ही द्याल का आता त्याला पैसे? मी आल्यानंतर देते तुम्हाला घरी, ठीक आहे? 400 रुपये द्यायचे. 400 रुपये? हो, आहेत ना तुमच्याकडे? हो आहेत। हॅलो वहिनी, ऐका ना, डिलिव्हरी बॉयचा फोन येतोय, बहुतेक तो दाराजवळच आलाय, तुम्ही प्लीज लवकर जाऊन ते पार्सल घ्या. हा, बर, ठीक आहे। काय ग वहिनी, काय झालं? कसलं पार्सल? काय माहिती कसलं पार्सल आहे? तुझी सिंचना वहिनी मोठी महाराणीच समजते नाही का स्वतःला? कसलं तरी पार्सल मागवलंय म्हणे, घेता का? आता त्या पार्सलचे 400 रुपये द्यायचे आहेत मला। ते बघते आहेत का ते। 400 रुपयाचं कोणी खायला मागवतं का? अरे देवा, 200च आहेत। जानू, माझ्याकडे 200च रुपये आहेत, तुझ्याकडे आहेत का उरलेले 200? वहिनी अगं, 200 नसतील माझ्याकडे, हा पण कदाचित 100 असावेत. 100? अगं पण उरलेल्या 100 रुपयाचं काय करायचं? काय करूया? आजी, ग्रेट, तू आजीकडून पैसे घे, मी माझ्या खोलीतून पैसे आणते. हो। आजी, आजी, काय ग? कशाला कोकलते ग? हा, माझ्या कांठाळ्या बसल्या। तुमची लहानी नाचून हनुली, तिचं पार्सल आलंय, त्याच्यासाठी 100 रुपये कमी पडतात, तुमच्याकडे आहेत का? मी देते नंतर। आता जायचे? हो ना, पार्सलवाला आपला नातेवाईक नाही ना, नाही तर थांबवलं असतं त्याला मी। थांब, हा, बघते काय ग, तिकडे बघ। आमचे हे पण आजीवरच गेलेत बहुतेक। हे घे। हा, पण त्या तुझ्या हनुलीला सांग, हा, मला लगेच आणून दे म्हणावं। लगेच सांगणार आजी, माझेही 200 नाही का यात? मी जर नोकरीला असते तर किती बरं झालं असतं नाही, असे पैसे मागावे तरी लागले नसते। जानू, वहिनी, हे घे 100 रुपये. हा, हे तुमचं पार्सल। जानू, काय असेल ग यात? काय माहित, उघडून बघितल्याशिवाय कसं कळेल? जाऊ दे, कोण खाजून खरूज करून घेईल। जानू, इकडे काय? काय त्याच्यात? एकदा बघू का? काय मागवलंय असं हनुलीने स्वर्गातलं? नको नको, तेच.
केक नको जाऊ दे. नुसता हात जरी लावला ना तरी अख्खं घर डोक्यावर घेईल ही बाई. त्याच्या तोंडीच लागायला नको. आजी, जानू, अगं का ओरडतेस कशाला? अगं केक आहे त्यात. काय सांगतेस? केक मागवलाय? ए दे ना एक तुकडा दे ना. तुम्हाला असंच वाटतंय आजी? ए वहिनी, काय काय चाललंय तुझं? आणि आजी तुझंही काय? सिंचना वहिनीने विचारलं तर काय सांगायचं आपण? ते बघू का नंतर सांगायचं काय ते. आजी आत्ता घेऊन येते. अगं मिनिटं, जानू थांब. काय आहे? त्या दिवशी खाल्लास ना केक? विणे, अजून एक पिसाण, अजून एक छोटा. अरे आजी, अजून काय अजून? वहिनी, अगं सिंचना वहिनीला कळलं तर आपण काय सांगायचं तिला? आधीच आपण केक उष्टा केला, आता पूर्ण संपवला तर काय म्हणेल ती? अगं काय सांगायचं म्हणजे? सांगायचं आम्ही पैसे दिले म्हणून आम्ही केक खाल्ला. हो ना आजी? अगं वहिनी, तसं नाही. हा केक सिंचना वहिनीने ऑर्डर केला होता, म्हणजे हा तिला खायचा असणार. बरोबर. हा केक आपण खाल्ला हे जर तिला कळलं तर चिडेल ना ती. मग काय सांगायचं तिला? काय सांगायचं बरं? सांगू की आम्ही ते पार्सल घेतलं पण त्या बॉक्सवर आम्हाला झुरळ दिसलं. मग काय, आम्ही तो केक तसाच कचऱ्यात टाकून दिला. काय जी? बरोबर. हुशार ग माझी नाचून. काय जानू? काय? ओके ओके ओके. सिंचना, ग सिद्धूला मुलगी बघत होतीस, कुणी मिळाली का? नाही ना पप्पा, एकही धड मुलगी मिळत नाहीये. त्याचं काय ना, आपला सिद्धू आहे ना, हे आदिरासारखा नाहीये. सगळ्याच गोष्टींमध्ये हुशार. राजकारण असो दुसरं काम, सगळ्यांना भारी पडतं. देवाच्या कृपेने त्याला तुझ्या आईसारखी एखादी शांत सुसंस्कारी मुलगी मिळाली ना, तर खूप चांगलं होईल. हो ना पप्पा, आपला सिद्धू आहे ना, राजा आहे राजा. जिथे जाईल तिथे राज्य करेल. पण त्याच्यासाठी त्याला शोभेल अशी परफेक्टच मुलगी त्याला मिळाली पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.